ॲडव्हान्स एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका. नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स एम-पी-एस-सी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, आपण संभाव्य प्रश्नोत्तरे आणि त्याचे स्पष्टीकरण हे नवीन सिरीज सुरू करत आहोत. तर यामध्ये आपण येणाऱ्या ज्या काही सर्व एक्झाम आहेत, येणाऱ्या काळातील सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. यामध्ये आपण प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण घेणार आहे. म्हणजे संबंधित प्रश्न ज्या घटकाचा असेल तो संपूर्ण घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमचा कव्हर करण्याचा या सिरीजमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. स्पष्टीकरण असं आहे की त्यामध्ये तुमचा हा संबंधित घटक पुरेपूर कव्हर होईल. त्यामुळे ही सिरीज संपूर्ण बघा. हे प्रश्न जेवढे प्रश्न असतील तेवढे संपूर्ण सोडवायचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. आता प्रश्न सुरू करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, तर जेव्हा मी हा प्रश्न वाचेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि याचं उत्तर काय असेल हे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करायचं आहे. आणि सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमच्या किती प्रश्नांची उत्तरं तुमचे बरोबर आलीत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, आता आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा. तर बरोबर विधाने ओळखायची आहेत. यामध्ये विधान अ आहे, राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार स्वेच्छाधिकार आहे. विधान ब आहे, लोकसभेचे नाही परंतु फक्त राज्यसभेचे अधिवेशन चालू असताना अध्यादेश काढता येतो. विधान क आहे, दोन्ही सभागृहाचे अधिवेशन चालू असतानाच अध्यादेश काढता येतो. त्यानंतर विधान ड आहे, अध्यादेश ही संकल्पना अमेरिकेच्या घटनेवरून घेतली आहे. बघा, हे ऑप्शन पर्याय दिलेले आहेत. आता याचं उत्तर काय असेल, तर मी सर्वप्रथम विधान क वर जाईल. आता अध्यादेश म्हटलं की एक पॉईंट आपल्याला माहीतच असायला पाहिजे की अध्यादेश हा संसदेच्या विरामकाळातच काढता येतो. म्हणजे संसदेचं कोणतंही एक अधिवेशन, लोकसभेचं किंवा राज्यसभेचं कोणतंही एक अधिवेशन जर बंद असेल तर अध्यादेश काढता येतो. किंवा दोन्ही सभागृहाची अधिवेशने बंद असतील तर अध्यादेश काढता येतो. त्यामुळे विधान क काय म्हणते, तर दोन्ही सभागृहाचे अधिवेशन चालू असतानाच अध्यादेश काढता येतो. म्हणजे हे विधान क सरासर चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय जर आपण बघितले तर पर्याय पहिला आणि पर्याय चौथा हे आपोआपच एलिमिनेट होतील. त्यामुळे याचं उत्तर एकतर 2 असेल किंवा 3 असेल. तर याचं अचूक उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 3 फक्त बरोबर, की लोकसभेचे नाही परंतु फक्त राज्यसभेचे अधिवेशन चालू असताना अध्यादेश काढता येतो. तर हे बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही एका सभागृहाचे जर अधिवेशन चालू असेल, मग लोकसभेचे बंद आहे परंतु राज्यसभेचे चालू आहे तर अध्यादेश काढता येईल. किंवा राज्यसभेचे बंद आहे आणि लोकसभेचे सुरू आहे तरी अध्यादेश काढता येतो. किंवा दोन्ही सभागृहाचे बंद असतील तर काढता येतो. त्यामुळे विधान ब बरोबर आहे. आता विधान अ काय आहे, राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार स्वेच्छाधिकार आहे. तर नाही, हा स्वेच्छाधिकार नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यानंतर विधान ब बघितलेलं आहे, बरोबर आहे. विधान क चुकीचं आहे, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि विधान ड, अध्यादेश ही संकल्पना अमेरिकेच्या घटनेवरून घेतली आहे. तर हे सुद्धा चुकीचं आहे. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आता अध्यादेश काढण्याचा अधिकार आपण कुठून घेतलेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तर भारताच्या राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार काहीसा विशेष आहे. कारण तो कोणत्याही घटनेवरून घेतलेला नाही. तो आपल्या राष्ट्रपतीचा एक विशेष अधिकार आहे. कारण अमेरिका, युनायटेड किंगडमसहित जगातील बहुतांश लोकशाही राज्यघटनात तो आढळून येत नाही. राष्ट्रपतीला देण्यात आलेल्या अध्यादेश काढण्याच्या अधिकाराचे समर्थन करताना डॉक्टर B.R. आंबेडकर संविधान सभेत म्हणाले होते की अध्यादेश काढण्याच्या अधिकाराचे समर्थन करताना डॉक्टर आंबेडकर संविधान सभेत काय म्हणाले, तर संसदेचे अधिवेशन चालू नसताना कार्यकारी विभागाने आकस्मिकरित्या उद्भवणारी परिस्थिती तातडीने हाताळण्यासाठी अध्यादेश काढण्याची यंत्रणा आखली आहे. जर एखादी आकस्मिकरित्या परिस्थिती उद्भवली आणि त्यावर तातडीने जर एखादी निर्णय घेण्याची गरज त्या ठिकाणी निर्माण जर झाली तर तो निर्णय घेता यावा यासाठी ही यंत्रणा काढण्यात आलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, अध्यादेश ही ना अमेरिकेकडून घेतलेला आहे ना युनायटेड किंगडमकडून घेतलेला आहे. तर हा आपल्या राष्ट्रपतीचा एक विशेष अधिकार आहे. तो आपण कोणाकडूनही घेतलेला नाही. त्यानंतर आता अध्यादेशाबद्दल असे काही पॉईंट आहेत की जे आपल्याला माहितीच असायला पाहिजेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे पॉईंट. तर आता अध्यादेशाची घटनेमध्ये तरतूद कलम 1 to 3 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 123 मध्ये घटनेत तरतूद करण्यात आलेली आहे. संसदेच्या विरामकाळातच काढतात हे आपण बघितलेलं आहे.
त्यानंतर अध्यादेश पास होण्यासाठी दोन्ही सभागृहाची संमती लागते, त्यामुळे फक्त एक सभागृह चालू असेल तर तो विरामकाळच मानला जातो. जर एक सभागृह चालू असेल तरी तो विरामकाळ आहे. दोन्ही सभागृह बंद असतील तरी तो विरामकाळ आहे. त्यामुळे अध्यादेश हा विरामकाळात काढला जातो. कालावधी वगळता, आता बघा, कालावधी वगळता संसदेच्या कायदे करण्याच्या अधिकारासारखाच विस्तारित स्वरूपाचा आहे. जर अध्यादेशाचा जर कालावधी वगळला तर तो संसदेचा कायदे करण्याच्या अधिकारासारखाच विस्तारित स्वरूपाचा आहे. तो स्वेच्छाधिकार नसून मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काढता येतो किंवा मागे घेता येतो. तर तो काही स्वेच्छाधिकार नाही, तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काढतात किंवा मागे घेतात. आता याचा कमाल कालावधी किती असेल हे खूप महत्त्वाचं आहे. तर अध्यादेशाचा कमाल कालावधी 6 महिने 6 आठवडे एवढा असू शकतो. कारण अध्यादेश काढल्यानंतर दोन्ही सभागृह जेव्हा सुरू होतील तर दोन्ही सभागृह सुरू झाल्यानंतर तो 6 आठवड्यामध्ये पारित होणे गरजेचे आहे. जर तो 6 आठवड्यात जर त्याला मान्यता मिळाली नाही तर तो संपुष्टात येतो. आणि 2 सभागृहामध्ये जास्तीत जास्त 6 महिने अंतर असते. त्यामुळे 6 महिने 6 आठवडे एवढा अध्यादेशाचा एखादा कमाल कालावधी असू शकतो. त्यानंतर अध्यादेश हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येतो. तर तो पूर्वलक्षी प्रभावाने सुद्धा लागू करता येतो. अध्यादेशाद्वारे संसदेच्या कायद्यात किंवा दुसऱ्या अध्यादेशात बदल करता येतात किंवा रद्दही करता येतात. तर हे लक्षात घ्या की संसदेचे जे काही कायदे आहेत त्यामध्ये बदल करता येतात किंवा रद्दसुद्धा करता येतात अध्यादेशाद्वारे. कर कायद्यात सुद्धा बदल करता येते किंवा दुरुस्ती करता येते. परंतु एक पॉईंट नोट करा की घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढता येत नाही. अध्यादेश हा घटना दुरुस्तीसाठी काढता येत नाही. घटना दुरुस्ती म्हणजे अध्यादेश काढून घटना दुरुस्ती करता येत नाही, हे लक्षात घ्या. घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढता येत नाही. तर हे होते काही महत्त्वाचे पॉईंट. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. एकाच गोष्टीसाठी परत परत काढण्यात येणाऱ्या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात दिला? तर हा सुद्धा अध्यादेशाबद्दलचा प्रश्न आहे. जर एकाच गोष्टीसाठी परत परत अध्यादेश जर काढत असेल तर त्याला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात निर्णय दिला? तर DP वधवा खटला 1987 मध्ये. DP वधवा खटला 1987 या खटल्यामध्ये असा निर्णय दिला की एकाच गोष्टीसाठी वारंवार अध्यादेश काढता येत नाही. तर लक्षात घ्या, परत परत किंवा वारंवार या शब्दावरून व हा शब्द आहे. तर वारंवार वधवा खटला म्हणजे अध्यादेश जर वारंवार एकाच गोष्टीसाठी अध्यादेश काढता येत असेल तर त्याला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते. हा DP वधवा खटल्यामध्ये निर्णय दिलेला आहे. आता अध्यादेशाबद्दल 2च खटले महत्त्वाचे आहेत. एक DP वधवा खटला आणि दुसरा कूपर खटला 1970. तर कूपर खटला हा राष्ट्रपतीच्या खात्रीबाबत आहे. जर अध्यादेश काढताना राष्ट्रपतीची खात्री ही गैरउद्देशाच्या कारणावरून असेल तर त्याला न्यायालयात आव्हान देता येते. तर जी काही तातडीने कृती करायची आवश्यकता आहे अशी राष्ट्रपतीची खात्री पटेल त्यावेळी अध्यादेश काढता येतो. परंतु ही खात्री जर गैर असेल, कोणत्याही गैर कारणावरून तो अध्यादेश काढण्यात येत असेल तर त्याला न्यायालयात आव्हान देता येते. हा खटला आहे कूपर खटला. असा निर्णय कूपर खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, वारंवार जर काढत असेल तर DP वधवा खटला आणि खात्री जर गैरउद्देश असेल, गैरउद्देशाच्या कारणावरून जर काढलेला असेल तर कूपर खटला. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा. खालील विधाने विचारात घ्या. तर विधान क दिलेलं आहे. अविधान आहे. मूळ घटनेत न्यायाधिकरणाविषयी तरतूद करण्यात आली नव्हती. त्यानंतर भाग 14 चे शीर्षक न्यायाधिकरणे असे आहे. क विधान आहे. न्यायाधिकरणाशी संबंधित घटनादुरुस्ती कायदा 1978चा आहे. तर न्यायाधिकरणाबद्दलचा हा प्रश्न आहे. त्यामुळे याचं उत्तर बघा काय आहे. तर याचं उत्तर आहे ब बरोबर आहे. तर मूळ घटनेमध्ये न्यायाधिकरणाविषयी तरतूद करण्यात आली नव्हती. तर मूळ घटनेमध्ये न्यायाधिकरणाबद्दल कोणतीही तरतूद नव्हती, कारण हा भाग नव्याने ॲड करण्यात आला. भाग 14 जो की न्यायाधिकरणाबद्दल आहे, हा भाग नव्याने ॲड करण्यात आलेला आहे. त्यानंतर न्यायाधिकरणाशी संबंधित घटनादुरुस्ती कायदा हा 1976चा आहे, 78चा नाही. 42वी घटनादुरुस्ती 1976चा कायदा आहे, म्हणून क विधान हे चुकीचं आहे. त्यानंतर आता भाग 14 हा कशाबद्दल आहे? तर न्यायाधिकरणे कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड केला? 42वी घटनादुरुस्ती 1976ने ॲड केला. तर यामध्ये 2च कलमांचा समावेश आहे, कलम 323A आणि कलम 323B. तर कलम 323A हे प्रशासकीय न्यायाधिकरणाबद्दल आहे
आणि कलम 323B हे अन्य बाबींसाठी न्यायाधिकरणे याच्याबद्दल आहे. तर महत्त्वाचे पॉईंट आहे ते. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण दोन्ही सभागृहाचे सदस्य नव्हते व पुढे ते जाऊन पंतप्रधान बनले? असे कोणते व्यक्ती आहेत की ते अगोदर दोन्ही सभागृहाचे सदस्य नव्हते परंतु ते नंतर पंतप्रधान बनले? तर आतापर्यंत असे एकमेवच व्यक्ती आहेत, ते म्हणजे HD देवेगौडा. आता बघा की घटनेमध्ये काय तरतूद आहे की दोन्ही सभागृहाचे लोकसभा तसेच राज्यसभेचे सदस्य नसतानाही पंतप्रधान एखादा व्यक्ती नियुक्त केला जाऊ शकतो, परंतु त्यासाठी काय अटी आहेत ते बघूया. तर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येऊ शकते, मात्र त्याने पुढील 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्यत्व प्राप्त करणे गरजेचे असते, अन्यथा त्याचे पंतप्रधान पद संपुष्टात येते. तर कोणत्याही गृहाचा सदस्य नसेल तरी त्याला पंतप्रधान नियुक्त केल्या जाऊ शकते, परंतु त्याने नियुक्तीपासून 6 महिन्याच्या आत कोणत्याही सभागृहाचे राज्यसभेचे किंवा लोकसभेचे सदस्यत्व प्राप्त करणे गरजेचे असते. तर 6 महिन्याच्या आत जर त्याने केले नाही तर त्याचे पद संपुष्टात येते. तर आतापर्यंत HD देवेगौडा हे एकमेव पंतप्रधान असे आहेत की जे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते, नंतर ते राज्यसभेचे सदस्य बनले. तर लक्षात घ्या की HD देवेगौडा हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते, त्यांनी शपथ घेतल्यानंतर मग ते राज्यसभेचे सदस्य झाले. आणि एक अशा प्रकारचा प्रश्न आहे की आतापर्यंत असे किती पंतप्रधान झालेले आहेत की जे राज्यसभेचे सदस्य होते? तर ते 4 आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधी 1966, HD देवेगौडा 1996, 1997 मध्ये IK गुजराल आणि 2004 मध्ये मनमोहन सिंग. तर हे 4 व्यक्ती आतापर्यंत असे आहेत की जे राज्यसभेचे सदस्य होते आणि नंतर ते पंतप्रधान झालेले आहेत. त्यानंतर पंतप्रधानाबद्दलचाच एक प्रश्न जो टॅक्स असिस्टंट 2016 मध्ये विचारलेला आहे की कोणत्या व्यक्ती संबंधित राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर पंतप्रधान बनले होते? की अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्या मुख्यमंत्री होत्या, CM होत्या, नंतर त्या PM झाल्या? तर ऑप्शन बघा, अ आहे मोरारजी देसाई, बी आहे चरण सिंग, क आहे VP सिंग, ड आहे PV नरसिंहराव आणि ई आहे HD देवेगौडा. तर बघा याचं हे पर्याय आहेत, याचं अचूक उत्तर काय असेल? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड, ई. हे सर्वच्या सर्व व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्टेटचे मुख्यमंत्री होते आणि नंतर ते प्रधानमंत्री झाले. तर मोरारजी देसाई हे बॉम्बे स्टेटचे होते, चरण सिंग उत्तर प्रदेशचे होते, VP सिंग उत्तर प्रदेशचे होते, PV नरसिंहराव आंध्र प्रदेशचे होते, HD देवेगौडा कर्नाटकचे होते. तर हे सर्व होते. तर आणखी एक यामध्ये ॲड झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर आतापर्यंत 6 मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं आहे. मोरारजी देसाई, चरण सिंग, VP सिंग, PV नरसिंहराव, HD देवेगौडा आणि नरेंद्र मोदी. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरचा खूप महत्त्वाचा प्रश्न जो असिस्टंट प्री 2016 मध्ये विचारलेला आहे, पण खूप एक महत्त्वाचा कन्सेप्टवर प्रश्न आहे की भारत हे संघराज्य आहे, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? पर्याय आहेत एक राज्यघटना, द्विगृही कायदेमंडळ, राज्यघटनेची सर्वोच्चता, न्यायालयीन पुनर्विलोकन. तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तर बघा याचं अचूक उत्तर आहे एक राज्यघटना. आता आपल्याला विचारलेलं आहे की कोणते संघराज्य आहे या तत्वास आधार देत नाही, म्हणजे यामधलं कोणतं संघराज्य वैशिष्ट्य नाही. तर हे 3 संघराज्य वैशिष्ट्य आहेत, परंतु हे एकात्मिक वैशिष्ट्य आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे एक राज्यघटना. आता 2 कन्सेप्ट आहेत, एक म्हणजे संघराज्य वैशिष्ट्य आणि एकात्मिक वैशिष्ट्य. तर संघराज्य वैशिष्ट्य कोणती आणि एकात्मिक वैशिष्ट्य कोणती? तर बघा संघराज्य वैशिष्ट्य म्हणजे काय की ज्यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्या अधिकाराची विभागणी ही स्पष्ट दिलेली असते. केंद्र आणि राज्यासंबंधी जे काही अधिकार आहेत त्याची विभागणी घटनेमध्ये जेव्हा दिलेली असेल, जेव्हा यामध्ये अधिकाराचे विभाजन काय असेल ते घटनेमध्ये दिलेलं आहे, त्यामध्ये स्पष्टता असेल, तेव्हा ते संघराज्य वैशिष्ट्य असतात. आणि जेव्हा केंद्र हे प्रबळ असेल, म्हणजे ज्या वैशिष्ट्यामुळे केंद्र प्रबळ बनते आणि घटक राज्यांना तेवढे अधिकार नसतात, राज्य कमकुवत असतात आणि जे काही अधिकार असतात ते केंद्र राज्यांना देते, तेव्हा ती जी वैशिष्ट्य आहेत ती एकात्मिक वैशिष्ट्य त्याला म्हणतात. तर आता बघा संघराज्य वैशिष्ट्य 7च आहेत, त्यामुळे हे 7 तुम्ही लक्षात ठेवा, बऱ्याचदा यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर दुहेरी राज्य व्यवस्था,
दुहेरी राज्यव्यवस्था हे संघराज्य वैशिष्ट्य आहे. लिखित राज्यघटना, अधिकारांचे विभाजन, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, ताठर राज्यघटना, स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि द्विगृही व्यवस्था. तर यामधले 2 लक्षात ठेवण्यासारखे आहे. एक म्हणजे ताठर राज्यघटना, की राज्यघटनेमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर ती लवकर करता येत नाही. म्हणजे एक घटना दुरुस्तीचा एक प्रकार असा आहे की ते घटनेमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला घटक राज्याची संमतीसुद्धा घ्यावी लागते. अर्ध्या घटक राज्यांची संमती त्या ठिकाणी घेणे आवश्यक असते. त्यामुळे घटक राज्याची सुद्धा संमती काही घटना दुरुस्ती करण्यासाठी लागते. ती काय आहे? ताठर राज्यघटना आहे. त्यामुळे यामध्ये केंद्र तसेच राज्याचा संबंध येत आहे. त्यामुळे ताठर राज्यघटना हे संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. ताठर राज्यघटना हे संघराज्य वैशिष्ट्य आहे. तर लवचिक राज्यघटना हे एकात्मिक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था हे कार्यकारी मंडळापासून किंवा कायदेकारी मंडळापासून स्वतंत्र असणे हे सुद्धा काय आहे? संघराज्य वैशिष्ट्य आहे. आणि एकात्मिक न्यायव्यवस्था हे एकात्मिक वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घ्या. तर एकात्मिक वैशिष्ट्य कोणती आहेत? तर प्रबळ केंद्र, राज्य अविनाशी नाहीत, राज्यांना संघराज्यातून फुटून पडण्याचा अधिकार नाही आहे, एक राज्यघटना, कारण राज्याची आणि केंद्राची वेगवेगळी राज्यघटना नाही, संपूर्ण देशाची एकच राज्यघटना आहे, घटक राज्यांना अशी कोणती वेगळी राज्यघटना नाही आहे. त्यामुळे एकच राज्यघटना हे एकात्मिक वैशिष्ट्य आहे. राज्यघटनेची लवचिकता हे सुद्धा एकात्मिक आहे. राज्यघटनेची ताठरता हे संघराज्य वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आणीबाणीच्या तरतुदी, एकेरी नागरिकत्व, एकात्मिक न्यायव्यवस्था, अखिल भारतीय सेवा, राज्यपालांची नियुक्ती, त्यानंतर एकात्मिक लेखापरीक्षण यंत्रणा. जो कॅग असतो तो कॅग एकच असतो, तोच केंद्राचा असतो आणि तोच राज्यांचा सुद्धा असतो. राज्यांना वेगळा कॅग नाही. केंद्राचा जो कॅग आहे तोच राज्याचे सुद्धा लेखे तपासतो. त्यानंतर राज्य विधेयकाबाबत नकाराधिकार, राज्य प्रतिनिधित्वात समानता नाही. तर राज्यांचं जे प्रतिनिधित्व आहे राज्यसभेमध्ये त्यामध्ये समानता नाही आहे. बघा, राज्यसभेमध्ये आता अमेरिकेच्या जे सिनेट आहे त्यामध्ये प्रत्येक स्टेटला प्रत्येक स्टेटचे 2 सदस्य आहेत, परंतु भारतामध्ये हे लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. UPचे 31 आहेत, तर काही स्टेट जे आहेत त्यांचा फक्त एकच सदस्य आहे. त्यामुळे राज्य प्रतिनिधित्वात समानता नाही आहे. त्यानंतर राज्यसूचीवर संसदेचा अधिकार, तर राज्यसूचीवर संसदसुद्धा कायदे करू शकते. त्यामुळे हे जे काही सर्व वैशिष्ट्ये आहेत तर ही एकात्मिक वैशिष्ट्ये आहेत आणि ही संघराज्य वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती यंत्रणा 73व्या घटनादुरुस्तीची निर्मिती नाही? त्यानंतर याचे बघा, एक आहे राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोग, राज्य नियोजन मंडळ, जिल्हा नियोजन समिती, आणि पर्यायी उत्तरे हे खाली दिलेले आहेत. आता जर आपण बघितलं तर राज्य नियोजन मंडळ ही काही घटनात्मक संस्था नाही. त्यामुळे 73व्या घटनादुरुस्तीने ती ॲड केली असेल याचा प्रश्नच येत नाही, कारण ती घटनात्मक संस्था नाही आहे. तर राज्य नियोजन मंडळ ऑप्शन 3, तर फक्त घटनादुरुस्तीची निर्मिती नाही, तर यामध्ये 3 या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. तर आता आपल्याला याचं उत्तर बघा काय असेल, तर राज्य निवडणूक आयोग ही 73वी घटनादुरुस्तीची निर्मिती आहे. राज्य वित्त आयोगसुद्धा आहे. आणि जिल्हा नियोजन समिती ही घटनात्मक संस्था आहे, परंतु ती 74वी घटनादुरुस्तीची निर्मिती आहे, 73व्या घटनादुरुस्तीची नाही. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 4 फक्त. तर बघा, नियोजन मंडळ ही काही घटनात्मक संस्था नाही, त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. जिल्हा नियोजन समिती ही 74व्या घटनादुरुस्तीने निर्माण केलेली आहे. तर 74व्या घटनादुरुस्तीने 243ZD आणि 243ZD ने जिल्हा नियोजन समिती आणि 243ZE ने महानगर नियोजन समिती ह्या 2 संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत. ही कोणती घटनादुरुस्ती आहे? तर ही 74वी घटनादुरुस्ती आहे. आता 73वी घटनादुरुस्ती 1993 बद्दल काही महत्त्वाचे पॉईंट. तर 73वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी ही 24 एप्रिल 1993ला झाली. या 24 एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये पंचायत राज दिन हा दिवस साजरा केला जातो. तर 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर या घटनादुरुस्तीने भाग 9 मध्ये 243A ते 243O हे कलम ॲड केलेली आहेत.
तसेच अनुसूची 11 सुद्धा घटनेमध्ये ॲड केलेली आहे, ज्यामध्ये 29 कार्यकारी विषयांचा समावेश आहे. तर लक्षात ठेवा, अनुसूची 11 ज्यामध्ये 29 विषय आहेत आणि अनुसूची 12 मध्ये जी 74व्या घटनादुरुस्तीने तयार करण्यात आलेली आहे, तर अनुसूची 12मध्ये 18 विषय आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर 73व्या घटनादुरुस्तीमधील काही महत्त्वाच्या तरतुदी. तर 243A ने ग्रामसभा स्थापन करण्यात आली. 243B ने पंचायतींची स्थापना करण्यात आली. ए ने ग्रामसभा, बी ने पंचायतींची स्थापना, डी मध्ये जागांचे आरक्षण दिलेले आहे. त्यानंतर डी मध्ये जागांचे आरक्षण, एच मध्ये पंचायतींचा कर लादण्याचा अधिकार. तर पंचायतींना कर लादण्याचा अधिकार याच्यामध्ये दिलेला आहे. जे दोन इम्पॉर्टंट आहेत ते 243I आणि 243K. 243I ने राज्य वित्त आयोग आणि 243K ने राज्य निवडणूक आयोग स्थापन केलेला आहे. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन रिकामी जागाद्वारे झाले. तर द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन कोणत्या कायद्याने झाले? तर राज्य पुनर्रचना अधिनियम 1956, घटनादुरुस्ती कायदा 1960, त्यानंतर महाराष्ट्र गुजरात पुनर्रचना अधिनियम 1960, बॉम्बे पुनर्रचना अधिनियम 1960. तर बघा, याचं अचूक उत्तर आहे बॉम्बे पुनर्रचना अधिनियम 1960. आता लक्षात घ्या की द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन म्हटलेलं आहे, तर हे विभाजन बॉम्बे पुनर्रचना अधिनियम 1960 ने झालेलं आहे. तर आपल्याला माहीत आहे की पुनर्रचना कायदा 1956 नुसार 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश या राज्य पुनर्रचना आयोगाने अधिनियमाने तयार करण्यात आले, ज्यामध्ये द्विभाषिक बॉम्बे सुद्धा होते. द्विभाषिक बॉम्बे त्यामध्ये होते जेव्हा 14 राज्ये निर्माण करण्यात आली. या कायद्यान्वये सौराष्ट्र संस्थान, कच्छ प्रांत, बॉम्बे स्टेट यांचे एकत्रित द्विभाषिक मुंबई हे द्विभाषिक बॉम्बे राज्य निर्माण करण्यात आले. या 14 मध्ये द्विभाषिक मुंबई सुद्धा होते आणि नंतर मग बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 नुसार द्विभाषिक मुंबई प्रांताचे 2 भाग करण्यात आले, ज्यामध्ये मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात. तर गुजरात हे भारतीय संघराज्यामधील 15वे राज्य बनले. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली? तर पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? तर याचं अचूक उत्तर आहे LM सिंघवी समिती. तर LM सिंघवी समितीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस केली होती. आता पंचायत राजबद्दलच्या काही महत्त्वाच्या समिती आणि त्याचे स्थापना वर्ष. तर बलवंतराव मेहता समिती 1957 ही पहिली समिती आहे जी केंद्राने स्थापन केली होती. तर अध्यक्ष होते बलवंतराव मेहता, जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. स्थापना आहे 16 जानेवारी 1957, अहवाल दिला 27 नोव्हेंबर 1957. स्थापना 1957ची, अहवाल 1957 मध्ये दिलेला आहे. तर या समितीच्या शिफारशीनुसार 3 स्तरावर जिल्हा, मध्यस्तर आणि ग्राम प्रशासन व्यवस्था म्हणजे पंचायत राज व्यवस्था निर्माण करणे अशी ही शिफारस केली होती आणि 3 स्तरावर पंचायत राजची स्थापना करण्यात आली. त्यानंतरची महत्त्वाची समिती होती अशोक मेहता समिती 1977. तर द्विस्तरीय पंचायत राज स्थापन करण्यात यावे. तर या समितीने शिफारस केली होती की द्विस्तरावर पंचायत राज स्थापन करण्यात यावे. पंचायत राजमध्ये राजकीय पक्षांना खुला सहभाग असावा अशी सुद्धा शिफारस केली होती. पंचायत राज मंत्र्यांची नेमणूक करण्यात यावी अशी शिफारस केली होती. त्यानंतर PB पाटील समिती 1984, ज्याची शिफारस आहे खूप महत्त्वाची की सरपंचाची निवड थेट जनतेकडून करण्यात यावी. PB पाटील समिती 1984 ने सरपंचाची निवड थेट जनतेकडून करण्यात यावी अशी शिफारस केली होती. त्यानंतर लना बोंगीरवार समिती 1970, ज्याद्वारे सरपंच समितीची स्थापना करण्यात यावी. या समितीच्या महत्त्वाच्या शिफारशी कोणत्या? तर सरपंच समितीची स्थापना करण्यात यावी, न्यायपंचायतींना रद्द करण्यात यावे, आमदार आणि खासदार हे जिल्हा परिषदेचे सदस्य नसावेत, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाची स्थापना करण्यात यावी. त्यानंतर वसंतराव नाईक समिती खूप महत्त्वाची आहे 1960, ज्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 मध्ये, आता वसंतराव नाईक समिती ही महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली समिती आहे, तर या समितीच्या शिफारशीनुसारच 1 मे 1962 मध्ये महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना करण्यात आली. बघा, यावर प्रश्न आलेला आहे
की महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली, तर ती वसंतराव नाईक समिती 1960 आणि कधी करण्यात आली तर 1 मे 1962. त्यानंतरचा आपला शेवटचा प्रश्न आहे, राज्यसभेवर राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले सदस्य वगळता इतर सदस्य निवडून देण्याचा अधिकार कुणाला आहे? पर्याय: जनतेला, 2 लोकसभा, 3 राज्य विधानसभा, 4 राज्य विधान परिषद. तर याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 राज्य विधानसभा. तर बघा, जे राज्यसभेवर राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले सदस्य वगळता इतर जे सदस्य असतात, म्हणजे 12 सदस्य जर सोडले नॉमिनेटेड, तर इतर सदस्य कोण निवडून देतात, तर घटक राज्यातील राज्य विधान सभा ती निवडून देतात. तर राज्य विधानसभांमधील जे निर्वाचित, लक्षात घ्या, जे राज्य विधानसभा असतात त्यामधील जे निर्वाचित सदस्य असतात, तर ते निर्वाचित सदस्य हे राज्यसभेतील सदस्य प्रतिनिधी निवडून देतात. ते एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने ते निवडून देतात. तर विधानसभेतील निर्वाचित सदस्याद्वारे ते निवडून दिले जातात. आता राज्यसभेबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट. तर राज्यसभेची रचना ही कलम 80 मध्ये आहे. घटनेच्या कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना दिलेली आहे. त्यामध्ये सदस्य संख्या, महत्तम सदस्य संख्या 250 एवढी घटनेमध्ये नमूद केलेली आहे की राज्यसभेमध्ये महत्तम 250 सदस्य असतील. त्यामध्ये विभाजन कसं आहे, घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे 238 सदस्य आणि नामनिर्देशित 12 सदस्य जे लास यामधून राहतात. लिटरेचर, आर्ट्स, सोशल सर्व्हिस आणि सायन्समधून, लिटरेचर, आर्ट, सोशल सर्व्हिस आणि सायन्स या क्षेत्रामधून 12 सदस्य निवडले जातात. त्यानंतर सध्याची सदस्य संख्या जर बघितली तर 245 एवढे सदस्य सध्या राज्यसभेमध्ये आहेत. त्यामध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे 229 आहेत, तर नामनिर्देशित 12 सदस्य आहेत. केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व जर बघितले तर सध्या 8 सदस्य झालेले आहेत. त्यामध्ये दिल्लीचे 3 आहेत, पुदुच्चेरीचा 1 आहे आणि जम्मू काश्मीरचे 4 आहेत. आता जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झालेला आहे, त्यामुळे त्याचे 4 सदस्य हे सध्या राज्यसभेमध्ये आहेत. त्यामुळे केंद्रशासित प्रदेशाची सदस्य संख्या आता 8 झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे जर बघितले तर महाराष्ट्राचे 19 सदस्य राज्यसभेमध्ये आहेत. सर्वाधिक यूपीमधले आहेत 31, त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो 19, त्यानंतर तामिळनाडू 18 आणि वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल आणि बिहारचे प्रत्येकी 16 सदस्य राज्यसभेमध्ये आहेत. आता राज्यसभेचे गठन हे 3 एप्रिल 1952ला करण्यात आले होते. त्यानंतर राज्यसभेची प्रथम बैठक हे बघा, लक्षात घ्या, राज्यसभेची पहिली बैठक 13 मे 1952ला भरवण्यात आली होती. खूप महत्त्वाचं आहे, कारण 18 नोव्हेंबर 2019ला राज्यसभेचे 250वे अधिवेशन भरले. तर 250 अधिवेशने राज्यसभेची कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे राज्यसभेची प्रथम बैठक कधी भरली होती, तर 13 मे 1952ला भरली होती. तर राज्यसभेचे पहिले सभापती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे उपराष्ट्रपती होते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले सभापती होते. तर पहिले उपसभापती हे एस व्ही कृष्णमूर्ती राव हे पहिले उपसभापती होते. आता काही महत्त्वाचे पॉईंट. तर राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. राज्यसभा हे कसं आहे, कायमस्वरूपी सभागृह आहे, त्याचे कधीही विसर्जन होत नाही. तर दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. दर 2 वर्षांनी राज्यसभेमधील 1/3 सदस्य निवृत्त होतात. सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. तर बघा, हे होते काही 10 महत्त्वाचे प्रश्न. आता तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तुम्हाला जर आणखी अशाच सिरीजवर अशाच प्रकारचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, ते सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा. तर नवीन आपण यावर नक्कीच प्रश्न तयार करू. आणि कोणत्या सब्जेक्टचे तुम्हाला प्रश्न पाहिजे ते सुद्धा मेन्शन करा. प्राचीन इतिहासाचे पाहिजेत किंवा जगाच्या भूगोलावर अशी सिरीज बनवायची की पॉलिटीवरच बनवायची, हे सुद्धा नक्की मेन्शन करा. त्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या नोटिफिकेशन बेलला सुद्धा प्रेस करण्याचे विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन पार्टचे नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग पुढील भागामध्ये भेटूयात. धन्यवाद.